आज आपण एक नवोदयचा प्रश्न पाहणार आहोत. एक भांडे पाण्याने 3 पंचमांश भरलेले आहे. ते पूर्ण भरण्यासाठी आणखी 90 लिटर पाणी लागत आहे. तर त्या भांड्याची क्षमता किती आहे? समजा आपल्यासमोर हे एक भांडं ठेवलेलं आहे आणि हा भांडा 3 पंचमांश म्हणजे 3/5 असं भरलेलं आहे. मग आपण या भांड्याचे, हा जो भांडा आहे या भांड्याचे आपण 5 भाग करूयात. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा, 5 भाग केलेत आपण. 3 पंचमांश भरलेला आहे म्हणजे या 5 भागापैकी 3 भाग पाणी या भांड्यामध्ये भरलेलं आहे. खाली किती आहे? रिकामे भांडे किती? रिकामे भांडे किती? जर 3 भाग भरले असेल तर 2 पंचमांश म्हणजे 2/5 भाग हे भांडं काय रिकामं आहे. ते पूर्ण भरण्यासाठी किती लिटर पाणी लागणार आहे? 90 लिटर पाणी लागणार आहे. जर आपण या रिकाम्या जागेत 90 लिटर पाणी भरायचं आपल्याला, म्हणजे आपल्याला या 2 भागात भरायचं. मग 90 लिटरला आपण या 2 भागाने काय करू? भाग देऊ. जर आपण याने भाग दिलं तर 90ला जर 2ने भाग दिलं तर 2×4=8, 1 वाचणार, इथे 0 येईल, 2×5 = 10. म्हणजे काय? या एका भागामध्ये 45 लिटर व दुसऱ्या भागामध्ये 45 लिटर पाणी असेल. मग याच प्रकारे या तिन्ही भागामध्ये प्रतिभाग 45 पाणी असेल, म्हणजे 45 लिटर गुणिले 3 करणार आपण. जर आपण यांचं गुणाकार केला तर 3×5 = 15, 5, 1, 3 × 12 आणि 1 13. म्हणजे एकूण या पाण्याची, या टाकीची जी क्षमता असेल ती 135 लिटर असेल. धन्यवाद.